श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 9 समास 7 यामध्ये शिष्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत आणि त्यामध्ये श्री समर्थांनी एक ओवी वापरली आहे। आता जन्मतो कोण, कैसी त्याची ओळखण, आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे श्रीराम। 15वी ओवी आहे। 15व्या ओवीमध्ये आता जन्मतो कोण, कोण जन्माला येतो, त्याची काय ओळखण आहे आणि संचिताचं लक्षण काय आहे। लक्षण संचित म्हणजे काय। कालच्या निरूपणात आपण पाहिलं की जे कर्म आपल्याला करावी लागतात त्या कर्मांचा, षटकर्मांचा आम्ही विचार केला। यामध्ये संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म असे 3 प्रकारचे कर्म आलेली आहेत। जे कर्म आम्ही करतो आहे, जे काम करतो आहे, त्यांचं काहीतरी फळ आहे आणि ते फळ जे आहे ते आपल्या संचितामध्ये जमा होते। संचित माझे मजला कळेना, तुझ विण रामा मज कंठ वेना। म्हणून आमचं कर्म चांगलं असलं पाहिजे, त्याला क्रियमाण कर्म असं म्हणतात। आत्ता आमच्याकडनं घडते जे कर्म आम्ही आज करतो आहोत त्या कर्माचं फळ आम्हाला आजच मिळेल असं सांगता येत नाही। व्यवहारामध्ये आम्ही पाहतो की काही कर्म करत असताना त्या कर्माचं फळ ताबडतोब मिळते, काही कर्माचं फळ काही वेळानंतर मिळते आणि काही कर्माचं फळ आम्हाला अनेक दिवसानंतर मिळते आणि काही कर्म असे असतात की आयुष्यभर कर्म करतो त्याचं फळ शेवटी मिळते। म्हणजेच आमच्या क्रियमाण कर्माच्या मुळे प्राप्त होणारे जे सुखदुःख आहेत, कर्मफल आहेत, त्या कर्मफलाचा भोग आम्ही घेत असतो। कर्मफल 2 प्रकारची आहेत। एक कर्म केलं की त्या कर्माचं फल हे सुख असू शकते किंवा त्या कर्माचं फळ दुःख असू शकते। या दोघांना सुद्धा भोग असा शब्द आहे। आम्हाला सुख सुद्धा भोगावं लागते आणि दुःख सुद्धा भोगावं लागते। म्हणून सुख भोगायचं असेल तर आम्हाला पुण्य कर्म करावे लागते आणि पापकर्म जर आमच्याकडनं घडलं
तर त्या पापकर्माचं फळ म्हणून दुःख भोगावं लागते. म्हणून सुख आणि दुःख हे आमच्या कर्माचं फळ आहे असं शास्त्र सांगते, संत सांगतात. म्हणून या सुखदुःखाच्या भोगण्यासाठी आम्हाला जन्म घ्यावा लागतो. कारण ते कर्माचं फळ आत्ताच भोगू असं नाही. माझा विस्तवावर पाय पडला, हे कर्म घडलं. चटका कधी बसेल? ताबडतोब बसेल. याचा अर्थ असा की ते कर्म केल्यानंतर त्याचं फळ ताबडतोब आहे. काही कर्म असे आहेत की जे आता कर्म केलेलं आहे त्याचं फळ काही दिवसानंतर मिळेल. आता या कोरोना महामारी संकटामध्ये लोक बेसावध राहतात आहे. जे मास्क वापरत नाही आहे, स्वतःचे हात स्वच्छ धुत नाही आहे, सावधानता बाळगत नाही आहे, हे कर्मच आहे. त्या कर्माचं फळ आपल्याला तशा प्रकारची बाधा होऊ शकते. म्हणून असं कर्म आमच्याकडनं घडावं की ज्या कर्मातून आम्हाला पुण्य प्राप्त व्हावं, याचा अर्थ सुख प्राप्त व्हावं. पण मनुष्य स्वभाव असा आहे, एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, पुण्यस्य फलम इच्छन्ति, पुण्यस्य फलम इच्छन्ति, पुण्याचं फळ इच्छा करतात म्हणजे सुख इच्छा करतात. पुण्यम न करोति मानवाः, परंतु पुण्य करत नाही. पुण्याचं फळ हवं असते माणसाला, पण पुण्य कर्म नको असते. तसं पापस्य कर्म निच्छन्ति, पापाचं फळ नको असते, पण पापम करोति यत्नतः, परंतु मनुष्य पाप मात्र प्रयत्नपूर्वक करत असतो. पाप करण्यामध्ये धसतो, पापाचं फळ भोगण्यामध्ये तो नाराज असतो. तो पुण्य कर्म करण्यामध्ये पाठ फिरवतो, पण पुण्य कर्माचं फळ जे सुख आहे ते भोगण्याची इच्छा करतो. व्यवहारामध्ये आम्हाला आरोग्य हवं असते, परंतु आरोग्य हवं असते पण व्यायाम नको असतो. धन पाहिजे असते पण कष्ट नको असतात. मान पाहिजे असतो पण तसं शुद्धाचरण नको असते. ज्ञान हवं असते पण विद्यार्थ्यांना अभ्यास नको असतो. याप्रमाणे माणसाला सुख हवं असते पण पुण्य कर्म करायला नको असते. त्याला पाप करावं असं वाटते, पण पापाचं फळ जे दुःख आहे ते भोगायची इच्छा नसते. म्हणून जीवन जगत असताना पाप आणि पुण्य हे आमच्याकडनं घडत असते. तुम्ही मला प्रश्न विचाराल की नेमकं पाप म्हणजे काय हो, आणि नेमकं पुण्य म्हणजे काय? पापाची आणि पुण्याची महर्षी व्यासांनी फारच सुंदर व्याख्या केलेली आहे, ती सांगतो. अष्टादश पुराणेषु, 18 पुराण आहे, त्यामध्ये व्यासांनी पाप आणि पुण्याच्या फक्त 2च शब्दात व्याख्या केली आहे. व्यासस्य वचनम द्वया, व्यासांचे 2 वचन आहेत फक्त. पहिलं वचन आहे परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम. पाप आणि पुण्याची अगदी सोपी सरळ व्याख्या महर्षी व्यासांनी केली. काय केली की परोपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणे, परपीडा करणे हे पाप आहे. म्हणून आमच्याकडनं नेहमीच चांगलं कर्म घडलं पाहिजे, सत्कर्म घडलं पाहिजे. सत्कर्म योगे वय घालवावे, ते समर्थांनी सांगितलंय. आपण निरूपणाच्या शेवटी तो श्लोक म्हणतो, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे.
म्हणजे उपासना कोणती? तर भूदेव संताला सदैव नमन करणे ही उपासना आहे. भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. म्हणजे उपासना कोणती? सत्कर्म करणं ही उपासना आहे. सर्वामुखी मंगल बोलवावे, उपासना कोणती आहे? सर्वामुखी मंगल बोलवावे, सगळ्यांना चांगलं बोला. म्हणून उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. याचा अर्थ आमची उपासना म्हणजे खालच्या 3 उभी आहेत. आणि या उपासनेला चालवण्यासाठी समर्थ म्हणतात उपासनेला दृढ चालवावं. भगवंताची पूजा माणूस करतो, जप करतो, मंदिरात जातो, परंतु दुसऱ्याला टोचून बोलतो. त्यांनी केलेलं जे सत्कर्म आहे ते वाया गेलं समजायचं. तो ग्रंथ वाचतो, निरूपण ऐकतो आणि आपल्याकडनं एकही परोपकार होऊ देत नाही. ते ऐकलेलं आचरणात जर आणलं गेलं नाही तर ते वाया जातं. म्हणून पाप आणि पुण्य यामध्ये आम्ही पुण्यकर्म करायला धजलं पाहिजे, पुण्यकर्म करायला आम्ही सरसावलं पाहिजे. कारण मानवाचा देह हे दुःखाचं कारण आहे. आपण जन्म घेतो हे दुःखामुळे जन्म घेतोय, ते भोगण्यासाठी जन्म घेतोय. सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य मानव देहात आहे. 2 देहात नाही, पशु देहात नाही आणि स्वर्ग लोकातील देवांना नाही. स्वर्गामध्ये ते लोक जातात जे लोक पुण्य करतात आणि स्वर्गामध्ये जाऊन ते सुख भोगतात. पण त्या स्वर्गात सुख भोगल्यानंतर त्यांचं क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विचंती. स्वर्गातील पुण्य क्षीण झालं म्हणजे कमी झालं की त्यांना पुन्हा पृथ्वी तलावावर यावं लागते आणि त्यांना पुन्हा पुण्यकर्म करावे लागतात. म्हणून ही पुण्यभूमी आहे. जसं हिला मर्त्यभूमी म्हणतात तसं ही भूमी पुण्यभूमी आहे. या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आमच्याकडनं पुण्यकर्म घडलं पाहिजे. पशु पक्ष्यांना, जनावरांना, इतर प्राण्यांना पाप आणि पुण्य नाही आहे. एखाद्या वाघाने गाईला मारलं, एखाद्या मांजरीने उंदराला पकडलं तर त्या मांजरीला किंवा त्या वाघाला पाप किंवा पुण्य नाही आहे. कारण पाप पुण्याची ही संकल्पना मुळात मानवासाठी आहे, मानव देहासाठी आहे. मानवांना ते पाप आणि पुण्य केले जाते. आम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने जावं, पोलीस आम्हाला अडवेल. चुकीच्या रस्त्याने आम्ही जर गाडी चालवत असेल तर रस्त्यावरचा ट्रॅफिक पोलीस आपल्याकडे इकडून जाऊ नका, सिग्नल तोडून जर आम्ही पळालो गाडी घेऊन तो सिटी मारून आपल्याला दंड ठोकेल. नियम कोणाला आहे? मानवाला आहे. पण त्याच ठिकाणी जर एखादी मांजर तशी पळाली, एखादा कुत्रा पळाला तर त्याला कोणी धरून त्याला कोणी शिक्षा करणार नाही किंवा त्याला कोणी दंड करणार नाही. म्हणून सुख आणि दुःख हे आम्हाला आमच्या कर्माचं फळ मिळते आहे. म्हणून आम्हाला सुख मिळावं असं वाटत असेल तर आमच्याकडनं सत्कर्म घडले पाहिजेत. आणि ते सत्कर्म घडले पाहिजे याचा अर्थ सत्कर्म केल्यानंतर सुद्धा ते सत्कर्म मी केलं अशा प्रकारे भावना न ठेवता ते भगवत अर्पण जर केल्या गेलं तर ते पुण्य कधीच क्षीण होत नाही. आशा ठेवून, अभिलाषा ठेवून, कुठली कामना ठेवून, काल आपण पाहिलं होतं काम्यकर्म. काम्यकर्म याचा अर्थ पोट भरण्यासाठी केलेलं काम, कामनापूर्तीसाठी केलेलं काम म्हणून काम्यकर्म.
आम्ही धन कशासाठी मिळवतो? घर बांधण्यासाठी. धन कशासाठी मिळवतो? गाडी घेण्यासाठी. धन कशासाठी मिळवतो? कपडे घेण्यासाठी. धन कशासाठी मिळवतो? संसार सुख प्राप्त करण्यासाठी. याचा अर्थ आमच्या कामना पूर्ण करण्यासाठी धन मिळवतो. म्हणून त्याला ते केलेलं कार्य म्हणजे तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय, तुमची शेती, तुमचं काम, हे सगळं काम्य कर्मामध्ये मोडते, आमची कामना पूर्ण करण्यासाठी. मग अशी कामना करा की ज्या कामनेतून आमच्या हातून सत्कर्म झालं पाहिजे. म्हणून समर्थांनी इथे सत्कर्मावर भर दिलेला आहे. समर्थ म्हणतात आता जन्मतो कोण, कैसे ओळखणं आणि संचिताचे लक्षण तेही निरूपावे. ते मला सांगा आता, संचित म्हणजे काय? आम्ही जे कर्म करतो, जसं आम्ही रोज नोकरी करतो आणि महिन्याच्या शेवटी आमच्या खात्यामध्ये पगार जमा होतो. याचा अर्थ महिनाभर आम्ही केलेलं कर्म त्याचं पगार म्हणून संचित जमा झालेला आहे. आणि त्या संचितापैकी आम्ही जर काही विड्रॉल केला, म्हणजे त्यातले काही पैसे काढले आणि ते मार्केटमध्ये आम्ही वापरले, तर आम्ही काय केलेलं आहे? ते कर्म आम्ही भोगलेलं आहे. संचित कर्मानंतर जे क्रियमाण आम्ही कर्म करत राहतो, ते क्रियमाण कर्मातलं जे पुण्य किंवा पाप ते पुन्हा संचितामध्ये जाऊन बसते. आणि प्रारब्ध कर्म याचा अर्थ आम्हाला संचित कर्मातून जो आम्ही विड्रॉल केलेला आहे, तो विड्रॉल केलेला प्रत्यक्ष आम्ही व्यवहारामध्ये वापरतो आहे, म्हणजे भोगतो आहे. भोगणे हे प्रारब्ध, संचित वाढवत राहणे हे क्रियमाण, आणि संचित म्हणजे आमची जमाठेव. म्हणून असं संचित जमा केलं पाहिजे. याचाच अर्थ क्रियमाण कर्म आम्ही असं केलं पाहिजे, असं आमच्याकडनं नित्य कर्म घडलं पाहिजे की ज्या कर्मातून आम्हाला पुण्य प्राप्त होईल. मग समर्थांनी आणि सर्व संतांनी यावर विशेष भर दिलेला आहे. मग आम्ही आज काय पाहू की नेमके कोणते कर्म पुण्यकर्म आहेत आणि कोणते कर्म पापकर्म आहेत. अर्थात याची व्याख्या व्यासांनी अत्यंत थोड्या शब्दात सांगितली आहे. परोपकाराय पुण्याय. म्हणून एका श्लोकात असं म्हटलं आहे, परोपकारः कर्तव्यः प्राणैरपि धनैरपि परोपकारजं पुण्यम नस्यात क्रतुशतैरपि. 100 यज्ञ केले तरी सुद्धा परोपकारा एवढं पुण्य मिळू शकत नाही. म्हणून आमच्या हातून आमचा दिवस निघाला की आमच्या हातून किमान एक तरी परोपकार घडला पाहिजे. तो परोपकार करण्यासाठी फार श्रम घ्यावे लागतात अशातला भाग नाही, फार काही द्यायची गरज नाही. परंतु परोपकार करणे याचा अर्थ दुसऱ्याला संतोष देणे. मग तुम्ही कायेने संतोष देऊ शकता, वाचेने संतोष देऊ शकता आणि मनाने सुद्धा संतोष देऊ शकता. संतोष म्हणजे आनंद, समाधानी तुम्ही करू शकता. कायेने संतोष देणे, एखादी म्हातारी बाई आहे, ती रस्ता ओलांडते आहे, तिचा हात धरलेला आहे आणि आपण तिला रस्त्याच्या पार केलेला आहे, कायेने केलेला आहे, शरीराचा संबंध आलेला आहे, परोपकार घडलेला आहे. वाचेने आम्ही परोपकार करू शकतो, दुसऱ्याला संतोष देऊ शकतो. आपण सर्वांना जर आम्ही गोड शब्दात बोलत राहिलो तर सगळे लोक मनाने प्रसन्न राहतात. माणसं सगळे कामं करतात हो, पण बोलून सगळे गमावतात. म्हणून काम करणं वाईट नाही, काम केलंच पाहिजे, परंतु काम केल्याबरोबर त्याला प्रेमाचे 2 शब्दही दिले पाहिजे.
म्हणून तिसऱ्या गोष्टीमध्ये ज्याला मनाने आम्ही संतोष देऊ शकतो असं म्हटलं, या मनाचा या शब्दाचा अर्थ मानसिक त्याला आपण धैर्य देऊ शकतो. एखादा आपण पाहतो कोरोना पेशंट असेल, त्याच्या प्रत्यक्ष सानिध्यात आम्हाला जाता येत नाही, त्यांची सेवा आम्हाला करता येत नाही. ते करणारे बिचारे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कर्मचारी, ॲम्ब्युलन्स चालवणारे ड्रायव्हर्स, इतर लोक, सेवाभावी संस्था, हे बिचारे सरसावून पुढे जाऊन काम करतात. पण ते आमच्याकडनं करणं होत नाही. मग काय करावं आम्ही? किमान आम्हाला त्यांच्याशी प्रेमाने बोलता येऊ शकते. आज अत्याधुनिक अशा प्रकारचे व्यवस्था निर्माण झाली आहेत, मोबाईल्स आहेत, फोन्स आहेत. त्या माध्यमातून आपण त्याला प्रेमाने आपण त्याला आधार देऊ शकतो. तो तुम्ही दिलेला जो आधार आहे, हा आधारच फार मोठी त्याची शक्ती होऊन जातो. म्हणून आम्ही तनाने मनाने आम्ही दुसऱ्याला सहकार्य करू शकतो, संतोष देऊ शकतो. ते पुण्यकर्म आहे. या पुण्यकर्मामध्ये या कर्माला सामान्य कर्म असं म्हटलेलं आहे. जे आता मी बोललो त्यामध्ये सामान्य पुण्यकर्म आहे. सामान्य कर्मामध्ये गरिबाला मदत करणे, आईवडिलांची सेवा करणे, अशा प्रकारची कामं त्यामध्ये येतात. त्याचे परिणामही आम्हाला मिळतात. आम्हाला वैभव प्राप्त होते, आम्ही आरोग्य संपन्न होतो, उत्तम कुळ जन्माला येतोय, पुत्र चांगले जन्माला येतात, आपल्या घरातील सगळे लोक प्रेमाने आपल्याशी वागू लागतात, मित्रसुख मिळते. इतकंच नाही तर मनोवृत्तानुसारिणी अशी पत्नीसुद्धा आपल्याशी वागू लागते. आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे ती काम करू लागते. ईश्वर भक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. हे कशाचं? हे पुण्यकर्माचं फळ सांगतो आहे. ज्ञान प्राप्त होते, इंद्रिय निग्रह होतो आणि अशा प्रकारे आमच्या हातून सदैव सत्कर्म घडत राहते, म्हणजे सत्पात्री दान होत राहते. हे सगळे पुण्यकर्माचे फळ आहेत. म्हणून अशा प्रकारचं सामान्य कर्म करावं, सामान्य पुण्यकर्म. ज्या सामान्य कर्मातून, सामान्य पुण्यकर्मातून सामान्य सुख आम्हाला मिळत राहतात. परंतु याशिवाय अजून एक सुख आहे, ज्या सुखाला आपण विशेषतः पारलौकिक पुण्य असं म्हणतो. पारलौकिक पुण्य याचा अर्थ आमच्या मृत्यूनंतर सुद्धा आम्हाला चांगलं स्थान मिळते. इंद्रपद प्राप्त होते, ब्रह्मपद प्राप्त होते. तुम्ही म्हणाल कशाने प्राप्त होते ब्रह्मपद? 100 यज्ञ केलं की ब्रह्मपद प्राप्त होते असं म्हणतात. आणि इतकं इंद्रपद प्राप्त होते. आणि ब्रह्मपद प्राप्त होण्यासाठी षटकर्म, अत्यंत शुद्ध कर्म, अशा प्रकारे 100 वर्ष करावी लागतात. म्हणजे याचा अर्थ मानवाला जो देह प्राप्त झाला आहे, त्या देहामध्ये आल्यानंतर आमच्या हातून होईल तितकं चांगलं कार्य करता आलं पाहिजे. याशिवाय सुद्धा वेदाध्ययन आहे, यज्ञ करणे आहे, तप करणे आहे किंवा दान करणे आहे. या सगळ्यांनी आम्हाला पुण्य प्राप्त होते. आणि या पुण्याने आम्हाला काय मिळेल? तर आम्हाला स्वर्ग प्राप्ती होते. परंतु याच्यातून मोक्ष प्राप्ती नाही. पुण्ये क्षीणे मर्त्यलोकम विशंती. त्याचा पुण्याचा क्षय झाला की पुन्हा पृथ्वी लोकावर आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून माऊलीने, ज्ञानेश्वर माऊलीने एक सुंदर यासाठी वचन वापरलेलं आहे. स्वर्गे पुण्यात्मके पापे जाईजे. स्वर्गामध्ये जे पुण्यात्मक असं असलेलं पाप, म्हणजे कामना ठेवून केलेलं कार्य, ते आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाते. आणि पापात्मके पापे नरकाने येईजे. आणि पापात्मकातलं जे पाप आहे, पापी अंतःकरणातून केलेलं पाप, हे आम्हाला नरकामध्ये घेऊन जाते. मग माते तेने पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणून आम्हाला शुद्ध पुण्य प्राप्त करायचं आहे. आणि शुद्ध पुण्य या शब्दाचा अर्थ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
असुनी संसारी जिव्हे वेगू करे, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणून आम्ही या जन्मामध्ये आम्ही भगवंताचं नाम घेतलं की ते पुण्यकर्म आमच्याकडनं, ते शुद्ध पुण्यकर्म आमच्याकडनं घडेल. आमचे दादा नेहमी एक श्लोक म्हणत असत, तो श्लोक सांगतो आणि आज थांबतो. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी, प्रयाग गंगा युतिकल्पवासः. यज्ञायुतम मेरु सुवर्णदानम, गोविंद नाम स्मरेन तुल्यम, स्मरणेन तुल्यम. ते म्हणतात परमेश्वराच्या नामाची तुलना म्हणजे पुण्याची तुलना कशाला येऊ शकत नाही. गो कोटी दानम, कोटी गाईचं दान केलं तरी तेवढं पुण्य प्राप्त होणार नाही. काशी ठिकाणी जाऊन काशी प्रयाग युतिकल्पवासा, काशी प्रयाग गंगा युतिकल्पवासा, आणि अनेक वर्षपर्यंत आम्ही या ठिकाणी राहिलो आणि चांगल्या मुहूर्तावर आम्ही पुण्य करत राहिलो तरीसुद्धा भगवंताच्या नामा इतकं पुण्य मिळणार नाही. यज्ञयुतम मेरु सुवर्णदानम, खूप यज्ञ केले आणि सोन्या म्हणजे मेरू इतक्या मोठे मोठे, मेरू म्हणजे पर्वत, मेरू पर्वता एवढालं सुवर्णाचं दान केलं तरीसुद्धा भगवंत नामा इतकं पुण्य आम्हाला कशाने मिळणार नाही. म्हणून नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. म्हणून नामस्मरण करण्यात का मोठं पुण्य शरीर कोणतं नाही, ते पुण्य काम करा. म्हणून समर्थांनी ते सांगितलं आहे, पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैचे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप कोण करता श्रीराम. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. अतिशय सुंदर विषय आपण सर्व ऐकतात. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो. आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.